नमस्कार मित्रांनो, तुम्ही शिक्षक भरतीची वाट पाहत होता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे, की ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती घडलेली आहे आणि शिक्षक भरती अखेरकार होणार आहे. तर आजच बघा प्रेस नोट आलेली आहे आणि त्या प्रेस नोटमार्फत परत सूचना देखील आलेल्या आहेत. त्यानुसार तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, ह्या आपण या व्हिडिओमध्ये काय आहे बघणार आहोत. तर बघा, मी सुशांत तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत. आपण चला बघूया या व्हिडिओमध्ये नेमकं काय-काय आपण पाहणार आहोत. तर बघा, आज म्हणजेच 6 ऑगस्ट 2026 रोजी गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, जे पवित्र पोर्टल होतं त्याच्यासाठी प्रेस नोट काढलेली आहे आणि जे पवित्र प्रणालीमार्फत किंवा शिक्षक पद भरती जी होती, जी 2025 ची होती, ती या ठिकाणी परत एकदा म्हणजे सुरू केलेलं आहे ते पोर्टल गव्हर्नमेंटनं. तर बघा, याद्वारे आपल्याला कळतं की जी टेट परीक्षा म्हणजेच शिक्षक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 जी होती, म्हणजेच कुठली आहे, की टेट जी आहे, ही जी टेट आहे ती 2025ला घेण्यात आली होती. तर ती कधी घेण्यात आली होती? 27/5/2025 ते 5 जून 2025 या अवधीमध्ये घेण्यात आली होती. तर ही जी चाचणी झाली यासाठी 2,28,800 उमेदवारांनी नोंद केली होती बघा. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले आणि सगळ्यात शेवटी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108 आहेत. म्हणजेच थोडक्यात जर आपण पाहिलं तर हे जे 1,70,108 जे कॅन्डिडेट आहेत, हे या भरतीसाठी पात्र आहेत बघा. तर या प्रेस नोटमध्ये आणखी सांगितलेलं आहे, की ही जी टेट 2025 होती, यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व जे संस्था आहेत किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, त्यामध्ये इयत्ता 1ली ते 12वी करता शिक्षण सेवक किंवा शिक्षक या पदांची भरती होणार आहे. तर ती किती 80% पदं याद्वारे काय करणार आहेत, ते भरणार आहेत. तर याच्यावर आपण जर पुढे बघितलं, तर तिनी किती-किती जागा वगैरे हे सगळं दिलेलं आहे. तर आपण बघितलं तर झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या 13,352 जागा, मनपाच्या 1,954 जागा, नगरपालिका परिषदेच्या 280 जागा, खाजगी शैक्षणिक संस्थांचे किती 12,148 अशा एकूण 30,000 तब्बल 30,209 रिक्त पदांच्या भरतीची मागणी करण्यात आलेली आहे. तर ही जी 30,209 पदं आहेत, याच्यानंतर जर आपण बघितलं, तर त्याचं जे तपशील जो आहे तो कसा असणार आहे बघा, आपण थोडक्यात बघूया पटपट. जिल्हा परिषदेच्या मुलाखतीशिवाय जी पदसंख्या भरणार आहेत, मुलाखतीशिवाय जी पदसंख्या आहे, ती झेडपीची 13,351 आहे, नगरपालिकेची 280 आहे आणि असे हे जे सगळे आकडे आहेत, हे तुम्ही बघून घेऊ शकता. ही पी-डी-एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. तर थोडक्यात आपण बघूया, की एकूण ज्या मुलाखतीशिवाय जी पदसंख्या आहे, ती किती आहे? 19,881 एवढी पदसंख्या जी मुलाखतीशिवाय भरण्यात येणार आहे. एवढी पदं रिक्त आहेत. तसंच मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू जी पदसंख्या असणार आहे ती किती आहे? 10,328 आहे आणि जाहिरातीतील एकूण पदसंख्या 19,000 प्लस ही 10,000 म्हणजेच राउंड फिगर 30,000 एवढी म्हणजे थोडक्यात 30,209 इतकी पदं बघा काय असणार आहेत? रिक्त असणार आहेत. तर यामध्ये देखील आपण बघू शकतो, की ही पी-डी-एफ मी अपलोड करीन. तुम्ही ते डिस्क्रिप्शनमधनं डाउनलोड करून घेऊ शकता. तर ते टोटल एवढ्या जागा असणार आहेत 30,000 आणि त्याच्यानंतर याच पोर्टलच्यासाठी गव्हर्नमेंटनं काही सूचना देखील दिलेल्या आहेत. तर पवित्र पोर्टलसाठी असलेल्या सूचना देखील आपण पाहणार आहोत. थोडक्यात बघणार आहे आपण. तर बघा ही परीक्षा झाली होती आणि हे सगळं आपण बघितलेलं आहे. यानंतर जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती म्हणजे अ, ज उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा कधीपासून असणार आहे? 6/8/2026 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किती? 6/8 म्हणजेच बघा, जे 6 ऑगस्ट आहे त्या दिवसापासून ही जी
प्राधान्यक्रम तुम्हाला निवडायचा आहे. तर हा क्रम निवडण्यासाठी कधी सुरू होणार आहे? 6 ऑगस्टला सुरू होणार आहे. ते शेवटची तारीख कधी असणार आहे? 11 ऑगस्ट. 11 ऑगस्ट ही तारीख असणार आहे. ही शेवटची तारीख असणार आहे. आणि एवढ्या दरम्यान तुम्हाला तुमचे प्रेफरन्स जे आहेत किंवा जे प्राधान्यक्रम आहेत ते जनरेट करण्याची सुविधा देण्यात आहेत. शक्यतो ही डेट वाढू शकते, तुम्ही काळजी करू नका. पण ह्या डेटच्या पुढे जाण्याचा देखील प्रयत्न करू नका. तुम्ही शक्य होईल तितक्या लवकर हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर ही जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी काय केलं पाहिजे बघा, की पवित्र पोर्टलवरती तुम्ही जा. त्याच्यानंतर होम पेज वरती तुम्हाला टॅब दिसेल, त्यावर जा. त्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवरती डाउनलोड हा टॅब दिसेल. तर या मेनूमध्ये तुम्ही त्या ॲड ज्या आहेत किंवा ज्या ॲडव्हर्टाइज आहेत त्या तुम्ही पाहू शकता. आणि याच्या ज्या दोन्ही म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू याच्या ज्या दोन्ही जाहिराती आहेत त्या स्वतंत्रपणे उपलब्ध करून तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही लॉग इन करायचं आहे. तुमच्या त्या पवित्र पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन करायचं आहे. केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा तुम्ही काय करायचं आहे, जनरेट प्रेफरन्स या मेनूचा तुम्ही वापर करायचा आहे. आणि यातूनच तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. बघा, जनरेट केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तुम्ही ते काय करायचं आहे, लॉक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते लॉक केलं नाही तर तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये कन्सिडरच केलं जाणार नाही. कारण हे जर तुम्ही लॉक केलं नाही तर तुम्ही ऑटोमॅटिक या प्रक्रियेच्या बाहेर पडाल बघा. म्हणून हे लॉक करण्यासाठी आपण हे सगळ्यात महत्त्वाचा कालावधी आहे, तुम्ही लक्षात ठेवा. 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट हा तुम्ही लक्षात ठेवा. या दरम्यान तुम्हाला ते लॉक करायचं आहे आणि तुमचे प्राधान्यक्रम तुम्ही सेपरेट लॉक करू शकता. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बघा, की ही जी भरती होणार आहे तर ते काय होणार आहे, पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यू जे असणार आहे याची भरती पहिल्यांदा होईल. आणि त्यानंतर ही पदभरतीची जी कार्यवाही आहे ती झाल्यानंतर विथ इंटरव्ह्यू म्हणजे ज्याची मुलाखत असणार आहे अशाची भरती नंतर थोड्या कालावधीनंतर होईल. सगळ्यात पहिला काय होणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे तुमचे जे मार्क आहेत आणि जर तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुमचे प्रेफरन्स जनरेट केलेला असाल, लॉक केलेले असतील, तर तुमची पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूची कार्यवाही करण्यात येईल. आणि त्यानंतरच मग काय होईल, जे इंटरव्ह्यूसाठी जाणार आहेत त्यांची याद्वारे निवड करण्यात येईल. तर बघा, अशा काही महत्त्वाच्या सूचना आहेत आणि हे जे पवित्र पोर्टलवरती तुम्ही सतत लॉग इन करत राहा, तुम्ही चेक करत राहा. आणि तुम्हाला महत्त्वाची आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे काय आहे, की तुम्ही विथ इंटरव्ह्यू जे आहेत किंवा जे मुलाखत होणार आहे त्यासाठी तुम्ही 50 शाळा प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. आणि जे विदाऊट इंटरव्ह्यू आहे त्यासाठी तुम्ही किती 100 शाळांचा प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 150 शाळांचा प्रेफरन्स म्हणजे देता येऊ शकतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय बघितलं बघा, की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. तुम्ही तुमचे प्रेफरन्स म्हणजेच जे विदाऊट इंटरव्ह्यू आहेत ते 100 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत आणि विथ इंटरव्ह्यू 50 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. आणि याच्यानंतर ते तुम्हाला लॉक करायचं आहे. यासाठी कालावधी किती बघितला आपण, तर 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट. आणि याच्या पुढे सुद्धा मित्रांनो ही डेट वाढू शकते, पण तरी देखील तुम्ही निष्काळजी राहू नका. 11 तारखेपर्यंतच तुमचे प्रेफरन्स जे आहेत ते पूर्ण भरून घ्या आणि पुढच्या प्रक्रियेसाठी तुम्ही या प्रक्रियेमध्ये राहा. तर ह्याच गोष्टी मला या व्हिडिओतून सांगायच्या होत्या. आणि तुम्हा सर्वांना या शिक्षक भरतीसाठी शुभेच्छा. तुम्ही बरेच दिवसांपासून जी मेहनत घेतली होती त्याची चीज होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देत आहे. जर तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ते कमेंट करा, त्या कमेंटमध्ये विचारा आणि आम्ही नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर खरोखर तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.